नमस्कार बालमित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे परंपरेचा अभिमान. एक राज्य होते. सुंदरसे आणि टुमदार होते. त्या राज्याचा राजा खूप चांगल्या मनाचा होता. त्या राजाने एकदा एक महाल बांधायचा ठरवला आणि त्याने आपल्या मंत्र्याला आज्ञा दिली की महाल बांधण्यासाठी सुंदरशी जागा शोधून काढ. त्या मंत्र्याने जागा शोधून काढली. जिथे झाडीझुडपी होती, सुंदर सरोवर होते, अशा ठिकाणी त्याने जागा शोधली. राजाला घेऊन तो मंत्री ती जागा बघायला गेला, पण त्याला जवळच एका शेतकऱ्याची झोपडी दिसली. आता राजाने विचार केला, ही झोपडी जर काढून टाकली तर किती बरे होईल. राजाने शेतकऱ्याला बोलावले आणि म्हणाला, अरे शेतकरी दादा, मी तुला खूप पैसे देतो, ती ही झोपडी खाली कर. तेव्हा शेतकरी म्हणाला, महाराज मला क्षमा करा, मी ही झोपडी खाली करू शकत नाही. राजा म्हणाला, अरे मी तुला दागदागिने देतो, पण तू ही झोपडी खाली कर. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, महाराज मला दागदागिनेही नकोत, मला क्षमा करा, पण मी ही झोपडी खाली करू शकत नाही. आता राजा म्हणाला, अरे शेतकऱ्या, मी तुला खूप सारे हिरे माणिक मोती देतो, जेणेकरून तुझं 18 विश्व दारिद्र्य संपेल आणि तुझ्या 7 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती मी तुला देतो. शिवाय राज्यातील एक गावही तुला भेट म्हणून देतो. आता तरी तू ही झोपडी काढून टाक. तरीही शेतकरी म्हणाला, नाही, मला यातले काहीच नको. राजा म्हणाला, तू किती मूर्ख आहेस. मी तुला एवढे पैसे देतो म्हणालो, एवढे दागिने देतो म्हणालो, हिरे माणिक मोती देतो म्हणालो, तू आयुष्यातसुद्धा एवढे पैसे पाहिले नसतील आणि तरीसुद्धा तू झोपडी सोडत नाहीस. तेव्हा शेतकरी म्हणाला, महाराज ही जागा माझ्या वाडवडिलांची आहे. माझ्या वडिलांनी त्या झोपडीसाठी कितीतरी मेहनत केलेली आहे. माझ्या वडिलांच्या आठवणी या झोपडीमध्ये आहेत. माझ्या आईवडिलांसोबत मी या झोपडीत कित्येक वर्षापासून राहत आहे. माझा जीव की प्राण म्हणजे माझी झोपडी आहे. माझ्या वडिलांचा जन्म इथेच झाला, तसाच माझाही जन्म इथेच झाला. या झोपडीची फार मोठी परंपरा आहे. पैसे काय, पैशाची किंमत माझ्याच्यानी शून्य. पैसे माझ्या आठवणीचे मोल चुकू शकत नाहीत. आता राजाला त्या शेतकऱ्याचे परंपरेवरचे प्रेम पाहून खूप आनंद झाला. त्याने झोपडीजवळच महाल बांधला आणि तो सर्वांना म्हणत असे, माझ्या महालामध्ये सौंदर्य आहे, पण या शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये मात्र परंपरा आहे. लक्षात घ्या बालमित्रांनो, परंपरा अनमोल असते. आवडली ना मित्रांनो गोष्ट?